नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत। आता कांद्याची पात टाकून तुम्ही बऱ्याच वेळा वांग्याचं भरीत बनवलेलं असेल, पण अशी मेथीची भाजी टाकून सुद्धा वांग्याचं भरीत खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 भरताची वांगी घेतलेली आहे। अशी मोठी वांगी घ्यायची आहे आपल्याला। ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर चाकूने असे आपल्याला या वांग्याला मस्त असे कट मारून घ्यायचे आहेत। आता बुळाच्या साईडने 2 कट मारते आणि समोरून 1 कट मारून घेतलेला आहे। आता असे कट मारून घेतल्याने आपली वांगी मस्त आतपर्यंत भाजली जातात आणि भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता मी गॅसवरती ही दोन्ही वांगी मस्त अशी भाजून घेते। उलटपुलट करून आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत। आता जर तुमच्याकडे चुला असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही ही वांगी मस्त अशी भाजून घेऊ शकता। मी गॅसवरतीच अशी उलटपुलट करून ही वांगी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर मी मेथीची भाजीसुद्धा तोडून घेतलेली आहे। आता इथे मी 2च वांग्याचं भरीत करणार आहे, त्यामुळे मी अर्धी जुळीच मेथीची तोडून घेतलेली आहे आणि ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर कांद्याची पातसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण कांद्याची पात ही चिरून घेऊया। अशी बारीक आपल्याला कांद्याची पात ही चिरून घ्यायची आहे। आता सर्व पात मी अशाच पद्धतीने चिरून घेते। मंडळी, असं कांद्याची पात आणि मेथीची भाजी टाकून वांग्याचं भरीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चवीला खूप छान लागते आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर हे भरीत एकच नंबर लागते। आता सर्व कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता मेथीची भाजीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे। मस्त बारीक अशी मी ही मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे। आता कोवडी कोवडी भाजी आहे, त्यामुळे खूप छान लागते हे भरीत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता सर्व मेथीची भाजी मी मस्त अशी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपली वांगीसुद्धा मस्त अशी भाजलेली आहेत। आता ही वांगी आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहेत। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 6-7 हिरवी मिरची, थोडीशी शेंगदाणे घ्यायची आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे। आता शेंगदाण्याचं आपल्याला कूट बनवायचं आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता इथं शेंगदाणे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरीसुद्धा हे भरीत खूप छान होते। आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। मंद गॅसवरती अगदी थोडंसं तेल घालून मी मस्त अशी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे। आता अगोदर खलबत्त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेते। मस्त असे जाडसर आपल्याला हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता असे जाडसरच मी हे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत। त्यानंतर लसूण ठेचून घेऊया आणि हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी ठेचून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपली वांगीसुद्धा मस्त थंड झालेली आहेत। आता याची आपण साल काढून घेऊया। थंड झाल्यानंतर या वांगीची साल अगदी सहज निघते, तुम्ही बघू शकता। आता सर्व म्हणजे दोन्ही वांग्याची मी साल काढून घेतलेली आहे। आता ही बुडाचा भाग असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर उलथण्याने हे व्यवस्थित असं आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे कधीकधी वांग्याला कीड लागलेली असते आणि आतमध्ये अळी असते। अगदी व्यवस्थित आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे उलथण्याने। आणि त्यानंतर आता मस्त अशी आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे आपले वांगे भाजलेले आहेत आणि उलथण्याने मी मस्त याचं भरीत बनवून घेतलेलं आहे, मस्त असं ठेचून। त्यानंतर आता आपण फोडणी देऊया। आता कढईमध्ये मी 5 ते 6 चम्मच तेल घातलं। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण मस्त लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आणि हा कांदासुद्धा मस्त असा परतून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी हा कांदा परतून घेतलेला आहे। खूप जास्त लालसर अजिबात करायचा नाही, थोडा नरम झाला म्हणजे यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची घालायची, थोडीशी परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये मी मेथीची भाजी घातलेली आहे आणि ही मेथीची भाजीसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये कांद्याची पात घालायची आणि आता ही कांद्याची पातसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे परतून घ्यायची आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मी हे परतून घेतली। त्यानंतर आता ही कांद्याची पात आणि मेथीची भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे वाफेवरती। अगदी 2 ते 3 मिनिट मी हे शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला वांग्याचं भरीत घालायचं आहे आणि म्हणजे जी वांगी आपण ठेचून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, कोथिंबीर घालायची आणि परत हे एकदा 2 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती मस्त असं परतून घ्यायचं आहे।
म्हणजे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिट मी हे मंद गॅसवरती मस्त असं परतून घेतलेलं आहे. आणि खूप मस्त असं आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी, खूप मस्त असं आपलं मेथीच्या भाजीतलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे. मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने हे वांग्याचं भरीत एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूप छान होते. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.